हॅलो. तर कृपया एकदा लक्ष द्या, 1-2 मिनिट. थंडीचे दिवस, ड्राय वेदर आहे. तर हिवाळ्यामध्ये बऱ्याच पेशंट्सना ड्राय स्किन डिसऑर्डर्स, त्वचा कोरडी झाल्यामुळं बरेच त्वचेचे विकार होतात. ज्याच्यामध्ये प्रामुख्याने हातापायाला होणारा विसर्त प्रकार, ड्राय इक्झिमा, खालणारे असे कोरडे चट्टे येतात खाली पंजांवरती, काहींना हाताला पृष्ठभागावरती येतात. सुरुवातीला ड्राय राहतात, खालनं जास्त भेगा पडल्या, चिरा पडल्या की त्याच्यात रक्त येऊन मग ते इन्फेक्शन व्हायला लागतं. काही पेशंटचं मग ते टिकतं, पाय सुजतो. डायबिटीज असेल तर मग जास्त त्रास होतो. तर याचे थोडक्यात मी कारण आणि काय काळजी घ्यायला लागेल ते सांगतो. तर या ऋतूमध्ये शक्यतो न्यूट्रल पीएच चे साबण वापरायचे. न्यूट्रल पीएच म्हणजे आधी अल्कलाईन पीएच नको आहे, जेणेकरून थंडी खूप कोरडी होत असल्यास अशी साबण नको. सेफ न्यूट्रल पीएच किंवा लहान मुलांना, लहान बाळांची साबण ज्यांना त्रास होतो त्यांनी ते वापरले ते चालतात. काही मग विशिष्ट प्रकारचे साबण आपल्याला द्यायला लागतात, जेणेकरून ते जास्त कोरडेपणा होत नाही. हा इतर जो प्रकार आहे हा मल्टी फॅक्टोरियल आहे. त्याला एक कारण नसतंय, त्याला मल्टिपल फॅक्टर्स राहतात, बरेच कारण राहतात, बऱ्याच बाजू राहतात. त्याच्यामध्ये काहींना अनुवंशिकता राहते, आई वडिलांना किंवा रक्ताच्या नात्यात कोणाला तरी आहे, म्हणून त्या अनुवंशिकता जनुकीय दोषांमुळे ते पुढच्या जनरेशन मध्ये येतात किंवा काहींना तो त्रास होतो. आणि मगाशी सांगितल्याप्रमाणे स्किन ड्राय झाल्या कारणाने खूप ड्राय ज्यांची होते त्यांना हे ते जास्त होत राहतात. प्लस आणखी सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे इम्पेर्ड गट बॅरियर फंक्शन किंवा आतड्यातलं जे आरोग्य आहे किंवा आतड्यातलं जे बॅरियर फंक्शन राहतं, कार्य राहतं, ते बिघडत आहे. ते का बिघडतं तर आपल्या आजकालच्या चुकीच्या जीवनशैलीमुळे. तर बरेच फॅक्टर्स आहे. इन्क्रीज लिकी गट सिंड्रोम म्हणतो किंवा इन्क्रीज इंटेस्टायनल परमिएबिलिटी, ज्याच्यामध्ये काय होतं की आपल्या आजकालच्या धकाधकीच्या जीवनामध्ये आणि आपलं जे निकृष्ट दर्जाचं खाणं जे आहे त्याच्यामुळं आतड्यामध्ये किंवा इंटेस्टाईन जे राहतात त्याच्यामध्ये अशी बारीक बारीक छिद्र, त्याच्यात एक प्रोटेक्टिव्ह लेअर असतं ऍक्च्युली. तिथे जीवाणू, आपल्याला लाभदायक जीवाणू राहतात आतड्यांमध्ये. तर त्याची संख्या घटली तरी पण त्या आतड्यांमध्ये प्रॉब्लेम्स होतात, बारीक बारीक छिद्र पडतात. आणि लाभदायक जीवनाची संख्या का घटत चालली तर आपला आजकालचा आहार प्लस स्ट्रेस. आहारामध्ये आपलं प्रमाण रिफाईंड शुगर, रिफाईंड तेल, मैद्याचे पदार्थ याचं प्रमाण वाढलंय. आणि रिफाईंड तेलाचं आपण देखील किंवा बाहेरच्या हॉटेलमध्ये सर्रासपणे ते आणि घरातही वापरलं जात आहे. आणि रिफाईंड शुगर, साखर, याच्याने सगळ्यांनी काय होतं की हानिकारक जीवाणू आपल्या आतड्यात वाढतात. लाभदायक जीवाणू जे आहेत त्याची संख्या घटते आणि त्याच्यामुळं काय होते तर लिकी गट सिंड्रोम, म्हणजे आतड्यात बारीक बारीक नकळत असे बारीक बारीक छिद्र पडतात आणि त्यातनं नको त्या गोष्टी आपल्या रक्तात शोषल्या जातात. आणि मग ते बाहेर फेकण्यासाठी इम्युन सिस्टम किंवा आपली प्रतिकारशक्ती जी ते बाहेर फेकण्यासाठी त्याच्यावरती अटॅक करते. आणि त्या अटॅक केल्यानंतर ज्या काही गोष्टी म्हणजे मग काही इन्फ्लमेशन किंवा इन्फ्लमेटरी मेडिएटर्स तयार होतात, काही केमिकल्स तयार होतात. मग ज्याची वीक लिंक जी असेल तिथे ते त्याचे सिम्पटम्स किंवा लक्षणं दिसायला लागतात. ज्याची वीक लिंक सांध्यांमध्ये आहे अशांना सांधेवात होतो. ज्याची वीक लिंक किंवा वीक लिंक म्हणजे कमकुवतपणा, ज्याची जी संस्था आहे तिथं त्रास होतो. मग काहींना वारंवार सर्दी होणं, ज्याची वीक लिंक किंवा कमकुवतपणा छाती फुफ्फुसामध्ये आहे तर अशांना अस्थमा होतो. काहींना ऑटोइम्युन थायरॉइडिटिस होत आहे. आणि त्वचा विकारांमध्ये मग काहींना इसर, सोरियासिस, इसर म्हणजे एक्झिमा, सोरियासिस, आर्टिकेरिया म्हणजे शीतपित्त किंवा गांध्या, हे सगळ्या गोष्टी उद्भवतात. या सगळ्यांचं मूळ कुठं आहे तर आपली खराब झालेली प्रतिकारशक्ती, जी की गट असोसिएटेड लिम्फोसाइट राहतो किंवा आतड्यामध्ये ती आपली संस्था राहते. तर सगळ्यांनी ते प्रयत्न केला पाहिजे की आपलं ते आरोग्य चांगलं ठेवणे. त्याच्यासाठी आपलं पोट साफ होणं महत्वाचं आहे.
की पोट साफ नाही झालं तरी टॉक्सिन जमा होतात, या सगळ्या गोष्टी वाढत राहतात. तर इट्स अ कॉम्प्लेक्स थिंग, एक गोष्ट नाही आहे, तर बरेच कारण आहे. तर मोठा या जीवनशैली आपली जी आहे ना चांगली केली पाहिजे, ज्याच्यामध्ये आहार, विहार, व्यायाम आणि स्ट्रेस मॅनेजमेंट किंवा तणाव निवारण. तर याच्याबद्दलचे जे माझे काही व्हिडिओ आहेत ते आता अपलोडिंग, त्याच्यातही माहिती मिळेल आणि तुम्हाला इथं प्रतिकारशक्ती वाढविण्यासाठी किंवा आयडियल आदर्श जीवनशैली कशी असावी त्याच्याबद्दलचं माहितीपत्र दिलं जातं. त्यामध्ये हे आहाराबद्दल, विहार किंवा म्हणजे झोप पुरेशी घेणं किंवा एक्सरसाइज, व्यवस्थित व्यायाम करणं आणि तणाव निवारण, स्ट्रेस मॅनेजमेंट, या सगळ्या गोष्टी समजावून सांगितलेल्या लिहिलेल्या आहेत. त्या घरी जाऊन वाचणे. आणि टुडे इज गीता जयंती, तर गीतामध्ये पण सांगितलेलं आहे की युक्ताहार विहारस्य, एक मिनिट तुम्हाला तो श्लोक जो आहे तर त्याच्यात पण सांगितलेलं आहे वी शुड बी ऑप्टिमम. आपलं खाण्यापिण्याचं प्लस रिक्रिएशन हे सगळं ऑप्टिमम पाहिजे. झोप हे ऑप्टिमम पाहिजे, कमी नको जास्त नको. खाण्याचं देखील रेग्युलेशन पाहिजे. श्लोक काय आहे, युक्त आहार विहारस्य युक्त चेष्टस्य कर्मसु युक्त स्वप्नावबोधस्य योग भवति दुःखः. म्हणजे आपल्याला हे जे काही त्रास होतात तेव्हा आपल्याला व्यवस्थित आरोग्य ठेवायचं असेल तर ह्या सगळ्या गोष्टी, खाणं पिणं, इटिंग स्लीपिंग हे महत्वाचं आहे. खाण्यावरती नियंत्रण पाहिजे, कमी नको जास्त नको, झोप कमी नको जास्त नको. रिक्रिएशन, जीवनात आनंद पण पाहिजे, तो पण एकदम कमी नको जास्त नको. इंद्रिय तृप्ती ज्याला म्हणतो आपण, प्रत्येकाला आवडतं. म्हणजे कमी झाले तरी प्रॉब्लेम आणि जास्त झाले तरी प्रॉब्लेमचे सगळे उद्भवतात. जसं घोड्या, एखादं रथ आहे, 4-5 घोड्या, पण जो रथ बघतो समजा भगवद्गीतेवर राहतो तो 5 घोडे आहेत, मग त्याला लगाम आहे, ड्रायव्हर आहे त्याचा, आणि मागे बसणारे पॅसेंजर आहे. तो जो ड्रायव्हर आहे त्यांनी जर ते दोन जर जास्त लूज सोडले तरी प्रॉब्लेम, आणि एकदम टाईट केलं तरी प्रॉब्लेम. त्याला मापात ते घोडे पळवण्यासाठी व्यवस्थित, किंवा तो पॅसेंजर जो बसलेला त्याचा माणूस किंवा तो पॅसेंजर आहे तो व्यवस्थित त्याची जर्नी राहण्यासाठी ड्रायव्हर इज व्हेरी इम्पॉर्टंट. त्यांनी व्यवस्थित ते दोर एकदम ढिले नको, एकदम टाईट नको. ड्रायव्हर म्हणजे मग ते इट्स अ फिलॉसॉफी. पण ह्या अशा गोष्टी सगळ्यांनी करणं आवश्यक आहे. लाईफस्टाईल हेल्दी ठेवणं